हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना अजून पण कोणत्याच राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पेशल राऊंड 1 म्हणजे ज्याला आपण ओपन टू ऑल राऊंड म्हणत असतोय त्या राऊंड मध्ये सर्वांनी फॉर्म फिलअप करून ठेवलेला आहे. आणि ते सर्व विद्यार्थी आपली आतुरतेनं वाट बघत आहात की कधी अलॉटमेंट ही जारी होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सांगायला आनंद होतोय की आपल्या वेबसाईट वरती त्याची डेट ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक डेट सांगणार आहे ज्या दिवशी आपल्याला अलॉटमेंट झाली आहे, आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे किंवा नाही मिळालं हे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या लॉग इन मध्ये समजणार आहे. तर विद्यार्थ्यांना आपली अलॉटमेंट कशी चेक करायची आणि अलॉटमेंट जर झाले असेल तर विद्यार्थ्यांना काय प्रोसेस करायची, कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि कोणत्या डेट पर्यंत आपल्याला ऍडमिशन करायला अनिवार्य असणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच ज्याही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होणार नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, स्पेशल राऊंड मध्ये पण त्यांना जर अलॉटमेंट झाली नाही तर त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं किंवा त्यांनी काय पुढे प्रोसेस करायची हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायला देणार आहे. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. व्हिडिओला लाईक पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर मस्तपैकी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्याही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होणार आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी दोन प्रकारे आपले अलॉटमेंट चेक करू शकतात. पण तुम्ही विचारणार की सर आपले अलॉटमेंट तर कधी होणार आहे हे सांगा ना. तर मी तुम्हाला सांगतो आपले अलॉटमेंट कधी होणार आहे. बघा, ऑलरेडी आपल्या जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आज आज दिनांक 2/7/2026, तर आज दिनांक पण बघा 2/7/2026 या दिवशी एक नोटिफिकेशन आलेलं आहे. स्पेशल राऊंड 1 ओपन टू ऑल ऍडमिशन प्रोसेस विल स्टार्ट फ्रॉम 3 जुलै 2026. म्हणजे उद्याच संध्याकाळी 4 वाजल्यापासून तुमची जी ऍडमिशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट होणार आहे. पण कधीपर्यंत होणार आहे, तर उद्यापासून चालू झालं की तिथून 6 जुलैला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशनची प्रोसेस करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होणार आहे त्यांच्यासाठी बोलत आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होणार नाही तर त्या विद्यार्थ्यांना लगेचच जो दुसरा राऊंड चालू होणार आहे म्हणजे स्पेशल राऊंड 2 पण लगेच चालू होणार. कारण सर्वच्या सर्व जागा याच राऊंड मधून भरल्या जाणार नाहीत. यातून काही ज्या जागा शिल्लक राहणार आहेत त्या पूर्णपणे जागा स्पेशल राऊंड 2 मधून चालू होणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना सांगायला एक आनंद होत आहे की स्पेशल राऊंड 2 सुद्धा तुमचा होणार आहे. त्यामुळे कुणाला जरी स्पेशल राऊंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर काळजी करण्याची काही गरज नाही. आता ठीक आहे, आता प्रोसेस समजून घ्या की विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आपले अलॉटमेंट चेक करायचे. विद्यार्थी दोन प्रकारे आपले अलॉटमेंट हा चेक करू शकणार आहे. तर एक आहे लॉग इन करून आणि एक आहे विदाउट लॉग इन. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा समजून घेतलं अलॉटमेंट प्रोसेस कधी होणार आहे आणि अलॉटमेंट कधी समजणार आहे. तर आपल्याला उद्या सायंकाळी 4 वाजता आपल्याला समजणार आहे. बघा, सायंकाळी 4 वाजता समजलं तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय, लगेचच आपले सगळे डॉक्युमेंट तयार ठेवायचे. अलॉटमेंट ज्या कॉलेजला झालेलं आहे त्या कॉलेजला जायचं आणि आपले डॉक्युमेंट सबमिट करायचे. तर व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की सगळे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत ती लिस्ट तयार करून ठेवा आणि पूर्व तयारी करून ठेवा की प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2 झेरॉक्स काढून ठेवा आणि लगेचच कॉलेजमध्ये तुम्ही डॉक्युमेंट द्यायचे, पडताळणी करून घ्यायची, फी भरायची आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा आपण बघूया की विद्यार्थी विदाउट लॉग इन कसं तो आपलं जे काही अलॉटमेंट आहे ते चेक करू शकतो. जेव्हा तुम्ही वेबसाईटला येणार उद्या 4 वाजताच्या नंतर जेव्हा तुम्ही वेबसाईटला येणार, वेबसाईटला आलात की तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय. तुमचा जो लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय. आता सगळ्यात महत्वाचं लॉग इन झालं. लॉग इन झाल्याबरोबर तुम्हाला काय करायचंय, लगेचच तुम्हाला आपण हे विदाउट लॉग इन बनत आहोत. सो विदाउट लॉग इन कसं चेक करायचंय, तुम्ही वेबसाईटला यायचं. वेबसाईटला आलात की तुम्हाला इथं होम, सर्च कॉलेजेस, जनरल आणि इथं अलॉटमेंट लिस्टला क्लिक करायचंय. अलॉटमेंट लिस्टला क्लिक केलं की तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकून दिला की तुम्हाला इथं सगळं बघायला मिळणार आहे. तुमचा प्रिफरन्स नंबर किती लागलेला आहे, कॅटेगरी कुठल्या आहे, अलॉटेड कॅटेगरी कुठल्या आहे. आता ऍक्च्युली कसं आहे की याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट हे मिळणारच नाही. त्यामुळे इथं तुम्हाला ह्याच्यापेक्षा काही कमी गोष्टी बघायला मिळू शकतात. अलॉटेड कॉलेज, अलॉटेड स्ट्रीम, स्ट्रीम कोड, स्टेटस, मीडियम या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. पण आता कॅटेगरी जे असणार आहे ते इथं कन्सिडरच होणार नाही स्पेशल राऊंड मध्ये. त्यामुळं तुमचं फक्त जे काही प्रिफरन्सेस असतील आणि मार्क्स याच्या बेसिसवरती तुम्हाला अलॉटमेंट मिळाले असणार आहेत.
तर अशा प्रकारे विद्यार्थी विदाऊट लॉग इन तो काय करू शकतो, स्वतःचं अलॉटमेंट हे चेक करू शकणार आहे. दुसरी गोष्ट आहे लॉग इन करून विद्यार्थ्यांना काय करायचंय, आपला आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन करून घेतलं की डाव्या साईडनं खाली जायचं. डाव्या साईडनं खाली गेला की त्याला कॅप ऍडमिशन दिसते. कॅप ऍडमिशनला गेला की या कॅप ऍडमिशनला त्यानं क्लिक करायचं. कॅप ऍडमिशनला क्लिक केलं की इथं जो स्पेशल राऊंड 1 लिहून आलेला आहे त्याला क्लिक करायचं. स्पेशल राऊंड 1 ला इथं क्लिक करायचं. तर इथं वेगवेगळ्या राऊंडला सिलेक्ट केलेला ऑलरेडी असू शकतं. तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी बघत आहोत ना आपण, तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी सिलेक्ट करा. मग तुम्हाला इथं तुम्हाला तुमच्या कॉलेज, तुमचं नाव, जेंडर, त्याच्यानंतर मदरचं नेम, डेट ऑफ बर्थ, या सगळ्या डिटेल तुम्हाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अलॉटेड कॉलेजचं नाव इथं बघायला मिळणार आहे. ते उद्या 4 वाजताच्या नंतर बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, कॅप ऍडमिशन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बघायला मिळतं. तिथून काय करायचं तुम्हाला, तिथं तुम्हाला गेल्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती तुम्ही क्लिक केलं. कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती केलं की पुढे नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. आतापर्यंत तुम्हाला मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याही विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, मॅन्डेटरी आहे. कारण तुम्हाला अलॉटमेंट होत असताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचे बेनिफिट नाही मिळणार, पण तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळणार आहेत. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांनी आधीच अपलोड करून ठेवलं असेल ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना आता मिळाले, आता जस्ट मिळालेलं आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, हँडिकॅप सर्टिफिकेट, वॉट एव्हर तुमचे जे काही सर्टिफिकेट असतील तर ते सगळे सर्टिफिकेट वळीने तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. आणि तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन दाबायचं आहे. जर तुम्हाला ते कॉलेज पसंत असेल तरच तुम्ही इथं प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार नाही तोपर्यंत प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन ओपन होणार नाही. प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन ओपन झालं, प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्म म्हणून असं करायचं आहे, क्लिक कन्फर्म करा की आम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला आवडेल कारण आम्हाला ते अलॉट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे. प्रिंट अलॉटमेंट लेटर केलं, बटनला क्लिक केलं की अशा प्रकारे तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर आहे ते तुम्हाला असं डाउनलोड होणार. ते तुमचा सेव्ह करा, त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. आणि त्याचबरोबर तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची पण तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची आहे. तर ते कशी घ्यायची मी सांगतो तुम्हाला. कॅप ऍडमिशन्स पार्ट 1 जो आहे तिथं जायचं. तुम्हाला वरती कुठंतरी प्रिंट फॉर्म हा ऑप्शन दिसत, प्रिंट फॉर्म तिथून पण करून घ्या. अशा प्रकारे हे सगळे जे प्रिंट फॉर्म तसंच अलॉटमेंट लेटर हे एकमेकाला जोडायचं. आणि त्या साईड बरोबर कोणते डॉक्युमेंट जोडायचे ते सांगतो. तुमचं स्वतःचं आधार कार्ड लागेल, आधार कार्डच्या 2 झेरॉक्स लागतील, त्याच्यानंतर 2 फोटोज लागतील तुमचे, वडिलांचं आधार कार्ड लागेल. बघा, वडिलांचं आणि तुमचं आधार कार्ड लागू शकतं. 2 फोटोज लागले म्हणजे एक किती डॉक्युमेंट झाले, 1 डॉक्युमेंट, 2 डॉक्युमेंट आणि हे 3रं डॉक्युमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमचं मार्कशीट, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला काय लागणार आहे, तुमचं सगळ्यात महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट, दॅट इज CS. त्याच्यानंतर तुम्हाला NCL, नॉन क्रिमिलियर लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना लागू पडतंय त्या सर. मग सर तुम्ही म्हणणार की सर याच्यामध्ये रिझर्वेशन चालत नाही आहे, तरी पण तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. त्याचे बेनिफिट तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की मिळून जातील. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जावा. ते डॉक्युमेंट तुमच्या शाळेमध्ये घेऊन जावा, सॉरी कॉलेजमध्ये घेऊन जावा आणि तिथं ऑफिसमध्ये जमा करा. ते पडताळणी करतील आणि तुमचं ऍडमिशन फी भरायची आहे, तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. आता राहिला विषय कुठल्या विद्यार्थ्यांचा, ज्याही विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही त्यांना ऍडमिशन नाउमेद न होता लगेचच ते स्पेशल राऊंड 2 साठी अप्लाय करतील. लगेचच जो आता स्पेशल राऊंड 2 आहे त्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि कॅप मधील विद्यार्थी म्हणजे सॉरी, आता जे विद्यार्थी असतील कोटामध्ये टाकला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी, त्या कोटामधील विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये, कोटामधील विद्यार्थ्यांना ठीक आहे, त्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये कळणार नाही. त्यांना त्यांच्या ज्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेली आहे त्या कॉलेजवरून त्यांना कॉल येणार. मग कॉल आला की तुम्हाला तुमचे आताचे सांगितलेले डॉक्युमेंट सगळे घेऊन जायचं, कॉलेजला सबमिट करायचं. ते पडताळणी करतील, तुमची फी भरून घेतील आणि तुम्हाला काय करतील, ऍडमिशन कन्फर्म करून देतील. सो कोटावाले विद्यार्थी लक्षात ठेवा, तुम्हाला कॉलेजवरनं कॉल येणार किंवा तुम्हाला ते लॉग इन मध्ये समजणार नाही, त्यावेळी असं काय करू शकता तुम्ही, अशा वेळेस तुम्ही सरळ कॉलेजला कॉल करा, उद्या 4 नंतर कॉल करा आणि त्यांना विचारा की आमची अलॉटमेंट झाली आहे का. तर ते लिस्ट चेक करतील, तुमचं नाव चेक करतील त्याच्यात
तर ती लिस्ट आहे ती कॉलेजच्या लॉग इन मध्येच मिळत असणार आहे, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला कॉलेजवरनं कॉन्टॅक्ट केला जाईल जर तुमची अलॉटमेंट तिथे झाली असेल तर. अशा प्रकारे मी जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कॉलेजेस ऍड केले असतील, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं तसं तसं तुम्हाला 100% ऍडमिशन मिळालं असेल. सो बेस्ट ऑफ लक उद्यासाठी. आणि जर तुमच्या अजूनही या बाबतीत काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसंच आपलं इन्स्टाच्या पेजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, इन्स्टाला फॉलो करा आणि ते तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी डायरेक्ट त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या इनबॉक्स मध्ये देत जाईल. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना इतकी माहिती समजलेली आहे. तर कुणीही ना उमेद न होता काळजी करू नका, सर्वांना ऍडमिशन मिळणार आहे. असे स्पेशल राऊंड 2, स्पेशल राऊंड 3, स्पेशल राऊंड 4 येतच राहणार आहे जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होणार नाही. ठीक आहे. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिस्निंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.